राज्य शासनाच्या निर्देशानुसार अनुकंपा तत्वावरील उमेदवारांची नियुक्ती आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड करण्यात आलेल्या लिपिक टंकलेखक पदावरील 400 उमेदवारांना एकाच दिवशी नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली। संत ज्ञानेश्वर सभागृहात हा भावपूर्ण कार्यक्रम पार पडला। यावेळी उपस्थित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली। यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, रवी राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड, प्रवीण तायडे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त अरविंद सावरिया, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, वनसंरक्षक अर्जुना के.आर., आदिवासी विभागाचे अपर आयुक्त जितेंद्र चौधरी, पोलीस उपायुक्त रमेश धुमाड आदी उपस्थित होते। यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, रवी राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड, प्रवीण तायडे यांनी शासन सेवेत नियुक्ती झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुंबई येथील राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले। यावेळी वन विभागात नवनियुक्त कर्मचारी ज्योती कोरडे आणि पोलीस विभागातील धनश्री टेकाम यांनी मनोगत व्यक्त केले। निरीक्षण अधिकारी चैताली यादव यांनी सूत्रसंचालन केले, तर निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी आभार मानले। पोलीस विभागात कार्यरत असताना 2011 मध्ये मयत झाले व माझी आई 2012 मध्ये मयत झाली। त्यामुळे माझी परिस्थिती ही गंभीर व हालाकीची झाली होती। परंतु आज मला अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळाल्यामुळे माझी परिस्थिती सुधारेल। मी मुख्यमंत्री साहेब, तसेच उपमुख्यमंत्री साहेब, जिल्हाधिकारी साहेब, उपजिल्हाधिकारी साहेब आणि ज्या कार्यालयामध्ये माझी नियुक्ती झाली त्या कार्यालयाचे कमिशनर साहेब व सर्व प्रशासनाचे आभार मानतो। मित्रांनो, शासन जर संवेदनशील असेल आणि प्रशासन जर गतिमान असेल तर कशा पद्धतीने आपल्या राज्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये काम होऊ शकते याचं ज्वलंत उदाहरण हे आजचा कार्यक्रम आहे असं मी मानतो। महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसाचा जो विशेष कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण राबवतो आहोत। यामध्ये अमरावती जिल्ह्यातला जो रोजगार मेळावा आज आपण आयोजित केलेला आहे, यासाठी आज अनेक युवक आणि युवतींना रोजगार उपलब्ध होत आहे। ही अतिशय आनंदाची, अभिमानाची व अतिशय समाधानाची बाब आमच्या सर्वांसाठी आहे। तसेच आज मी आपल्याला सांगू इच्छिते की आमचे पूर्ण विभागामध्ये आज 1114 लोकांना नियुक्तीपत्र वाटण्यात येत आहे। त्यामध्ये अमरावतीमध्ये सगळ्यात जास्त नियुक्तीपत्र वाटण्यात येत आहेत। 397 नियुक्तीपत्र वाटण्यात येत आहेत। त्यामध्ये 213 लिपिक टंकलेखकला आणि 184 अनुकंपा भरतीसाठी। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।